पूजा तू काय म्हणली की पोरांची तुम्हाला काळजी नाही, आयुष्य आजारी आहे आणि त्याला सलाईन लावली, रात्री किती वाजता ॲडमिट केलं, तुम्हाला फोन केला, तुम्हाला कळलं का तर फोन करायचं, लेकराची काळजी बेजी आहे का नाही. तर काल पूजा दवाखान्यात नेल्यापासून मला माहीत आहे आयुष्यनं, तू आयुष्य दवाखान्यात आलती काल आणि शीतलच्या हॉस्पिटलमध्ये आलता, ही पण मला माहीत आहे. मला माहिती नाही असं काय नाही किंवा मला काळजी आहे म्हणून तर आईनं मला सगळी माहिती दिली. मेन म्हणजे मी आईला फोन करून प्रत्येक सारखं विचारतो, तुला खोटं वाटत असेल तर तू आईला विचार. आणि तू म्हणते काय की मला काळजी नाही. वा बाईक मला लेकरांची काळजी आहे, मला सगळ्यांची काळजी आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. आणि आता पाऊस चालू आहे, मी घराकडे जायला लागलो आहे, घरी फक्त तुला दाखवतो इकडं पाऊस बीस आहे, सगळं थांबलो आहे असं रोडच्या कडेला. मला एकच सांगायचं आहे तुला की आयुष्य आजारी आहे, मान्य आहे मला, आयुष्य आजारी आहे, आयुष्याला सलाईन लावली, मला बी माझ्या पोराची काळजी आहे. जसं तुला आहे ना तशी मला पण काळजी आहे. मला आईनं सांगितलं दमाने ये म्हणून मी रात्री जायला लागलेलो, नॉनस्टॉपच येणार होतो, पण आई काय म्हणली जरा बरं वाटतं आयुष्याला, फक्त खोकला आणि ताप जास्त आहे, म्हणून मी काय म्हणलं चालतं म्हणलं मग सकाळी निघतो. मग आता सकाळी निघायला लागलो तेवढ्यात पाऊस जोरात आला, तरी पण पावसात मी निघलो, वाला आला, शर्ट बिर्ट सगळा वाला हो. तर मग विषय असा होता की तू काय म्हणती की तुम्हाला पोरांची काळजी नाही, ही ती नुसतं फिरत बसताय, तुम्हाला फिरायला पाहिजे. मला फिरायला पाहिजे म्हणजे काय, मी काय असं मोकार फिरायला नव्हतं, तर घेतलेली गाडी म्हणून म्हणलं चला फिरावं म्हणलं. 3दा तो टुमणा मारून दाखवते. प्रत्येक गोष्टी कसं असतं माझं सांगायचं नसतं त्या, तुला आल्यावर बघतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तू काय म्हणली काय की मी तुम्हाला जेवायला करून चारणारच नाही, बघू कसं खाताय. हा देवानं मला हात दिल्यात, तू नाही चारलं तर मला माझी आई चार, एवढं काय जावं. स्वतःची काळजी स्वतःला घ्यायला येते मला, तू नको शकू मला कसं राहायचं आणि कसं नाही. हा सगळ्या गोष्टी मला सांगायला लागतात काय उगं. मला आता कसं आहे बोलायला लावू नको, पाऊस चालू आहे इथं, माणसं पिंचायची, त्यामुळं मी पण जास्त काय बोलत नाही तुला त्या गोष्टीवर. आणि तसं पण तुला घरी आल्यावर तू माझ्यासोबत जर घरी आल्यावर तू भांडण केली तर मी पण मग परत अजून ती पुढं आणणार आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेव. तुला काय कसं आहे म्हणतात, तू मला नका सांगू तू काय करायचं आणि काय नाही. नकोच सांगू मला तू काय, मी ठरवतो काय करायचं काय नाही. तू कशाला एवढं लोड घेऊन बसली अगं. हां मला कळतं की माझ्या पोरांची काळजी घ्यायची, तू मला नको शिकू. सारखं बघल तवा लागा तुझी नाटकं चालू झाली ती. मी संशय घेत नाही, मी काळजी करते, ही करते ती करते. काळजी असली असती काय मग, हां असली काळजी असती संशय घ्यायचं ही ती. आणि राहिला विषय लेकरांचं, माझी मी बघतो झाल्यावर काय करायचं. आणि लेकरांना तुला मी काल पण म्हणलं मायापाशी माझे लेकरं सोड आणि तू तुझ्या मावशीपाशी बिनधास्त निघून जा. खरंच बिनधास्त निघून जातो, मला काय गरज नाही पडली त्या गोष्टीची. 3 वेळा तुला बोलत बसायला मी काय रिकामा नाही, काम धंदा आहे ती मला पण. सारखं लागा तुला फिरवून जर ते सगळं सांगायला लागत असेल तर मग काय उपयोग आहे. तुम्हाला पोराची काळजी नाही, 3दा त्या व्हिडिओमध्ये ते बोलून दाखवते, 3दा तुम्हाला पोराची काळजी, तुला लय काळजी आहे. तर मग आता बोललो असतो मी, आणि तो मी साधा एक फोन केला का आयुष्याला, फोन मी केला आईला विचारतो, आईला विचार फोन केला मी कमीत कमी 10 वेळा फोन केला आईला, आयुष्याला बरं आहे का, आयुष्य बरं आहे का, आता व्यवस्थित आहे का, सगळं व्यवस्थित आहे का, गोल्या बरं आहे का, पूर्वी बरी आहे का. आईनं मला सगळं सांगितलं. रात्री तुम्ही 12-12:30 वाजता दवाखान्यात गेला, 2:30-3ला तुम्ही घरी आलता, ही पण माहीत आहे मला. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं फेकायला व काय पण तुम्हाला सांगायला लागली होय तुम्हाला काळजी नाही हे नाही. मला काळजी नसली असते तर मग मी आता एवढ्या पावसात आलो असतो का, पाऊस चालू आहे दिसतंय, एवढ्या पावसात आलो असतो का. पाऊस काय कसं असतं माझ्या पूजा, मी तुझ्यावर प्रेम करतोय पण कसा माझा जीव तुझ्यात अडकला आहे.
त्यामुळं तू मला काय पण बोलू नको बघ. मला सण होणार नाही. तू असलं तुझं बोलणं, तुझं टॉर्चर करणं हे मला अजिबात सण होणार नाही. आणि मी आज येतोय घरी आल्यावर आपण बसून मिटूया. तुला तुझ्या मावशीकडे सोडतो, नाही तर तुला मायापाशी जर थांबाय 1 मिनटं ब्ल झाले, तुला जर मायापाशी नीट राहायचं असेल तर बिनधास्त राहा, नसेल तर माझी लेकरं मायापाशी सोड. तू तुझ्या मावशीकडे जा किंवा तुझ्या आईकडे जा. मी काय सुद्धा बोलणार नाही तुला. जीव वैतागून गेलाय माझा पण. कुठपर्यंत तुला सण करायचं? एवढं कसं माणूस गाण्यावर मागायला लागले काय गाड्या लागलं. आणि सांगून टाकते की मला, मी तुम्हाला बघू, तुम्ही म्हणलाय ना तोंड घेऊन की तुझ्या हातचं काय खाणार नाही, माझी मी करून साहेबांना खातो, माझी मी करून आल्यावर. नको चारू तुम्हाला. देवानं मला हात दिले, आता मला चांगलं बनवता येतं. मला माझ्या खाण्यासारखं, माझं पोट भरण्यासारखं, माझ्या लेकरांचं पोट भरण्यासारखं मला बनवता येतं जेवण. तू मला शिकू नको कसं बनवायचं आणि काय. माझं अस्तित्व काय माझी मला माहीत आहे, आणि तुझं काय आहे हे तुला पण माहीत आहे. माझं उपकार आहे तुझ्यावर, मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे खरं, आणि ती कधी विसरू नको. यायला जोगं मला त्याच्यावरनं बोलते. मला दुसऱ्यांची बराबरी करू नको माझ्यासोबत. हे असंच आहे ते तसंच आहे. ते त्यांच्या पैसे त्यांच्या जागेला योग्य आहे, ते मी माझ्या जागेला योग्य आहे. मला असल्या फालतू गोष्टी सांगायच्या नाही त्या. मला माहीत आहे, मला लहानपणी आधार नव्हता लेकरा बाळाला, म्हणजे आईबापाच्या भांडणामध्ये आमचं हाल झालं हे मला पण माहीत आहे. मी तसं होऊन देणार नाही, माझ्या लेकरांचं हाल होऊन देणार नाही. मस्त मी सांभाळा खंबीर आहे. आणि राहिलं दुसऱ्या लग्नाचा विषय, तर दुसरं लग्न मी करणार नाही, कळलं. आणि केलं तर मी तुझ्या नाकावर टिचून करील लग्न. तुला बघायचं असेल ना ती पण मला सांग. दुसरं लग्न करतो, पण मला त्या गोष्टी का करायचं नाही. दुसरं लग्न केलं माझ्या लेकरांची अब्द नको. काय राहिलं दुसरं लग्न केल्यावर मग इकडं पोराचा हाल तिकडं हाल. हां, दुसऱ्या लग्नाचं काय असतं ना ती मला चांगलं माहीत आहे. आणि जरा बोलताना लिमिटमध्ये बोल. मी अजून बी सांगतो, प्रत्येक बारीनं मी तुला सांगतोय. आणि मला काय म्हणते, कोण आहे तुम्ही, मी कोण आहे. आणि 28 गावचं लग्नात गावचं वाराड होतं नाचायला. असलं तर असलं, मग मला माहीत आहे की होतं 28 गावचं वराड होतं. मग तरी पण मी केलं ना तुझ्यासोबत लग्न. हां, आपलं रो मॅरेज होतं, तरी पण मी तुझ्यासोबत लग्न केलं. पहिल्यांदा नाही म्हणलो, पण परत लग्न केलं ना मी तुझ्यासोबत. का तुझ्यासोबत लग्न केलं नाही? तुला कुठल्या गोष्टीचं कमी पडून दिलं? तुला काय मागेल ते आणून देतो, तरी पण तू माझ्यासोबत भांडण करते. एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या मापात राहा, मी माझ्या मापात राहतो. आणि मला घरी आल्यावर जास्त जर त्रास दिला तर मी सगळे लेकरं घेऊन बाहेर निघून जाणार आहे काय. आणि तुला जायचं असेल तर मी आल्यावर कमीत कमी 15 दिवस तुझ्या मावशीकडे निघून जा बाहेर. मला तुला बोलायला इंटरेस्ट नाही.